नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट बघावयास मिळणार आहे. तर प्रतिमा ही हॉस्पिटलमध्ये हाताला लागलं म्हणून ड्रेसिंग करण्यासाठी आलेली असते. तर तिला कुसुम घेऊन आलेली असते. तर नर्स तिच्या हाताला पट्टी करत असताना बोलत असतात, आज जर त्या पेशंटला रक्त नाही मिळालं तर खूपच अवघड होईल. तर लगेच प्रतिमा त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत असते. तर त्या बोलत असतात की ओ पॉझिटिव्ह रक्तगट हा मिळायलाच पाहिजे. तर प्रतिमा त्यांचे बोलणे ऐकून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की माझा रक्तगट ओ पॉझिटिव्हच आहे. तर लगेच त्या नर्सही समजून घेतात की प्रतिमाला काय म्हणायचे आहे. तर लगेच दुसरी नर्स म्हणते, चल आपण यांच्या रक्ताची टेस्ट करून बघूया, नाहीतर नंतर नको म्हणायला. एक पेशंट होतं तरीही आपण घेतलं नाही. मग लगेच त्या प्रतिमाचं रक्त काढतात व त्याची टेस्ट करतात. तर लगेच त्यांना कळते की प्रतिमाचा रक्तगट ओ पॉझिटिव्हच असतो आणि हे रक्त सायलीसाठी चालू शकते. लगेच त्या डॉक्टरांकडे जातात. तर डॉक्टरही म्हणतात, म्हणजे आता लगेच ब्लड देण्याची प्रोसिजर चालू होऊ शकते. तर हे सर्व ऐकून अश्विनला तर खूपच आनंद होतो. तर लगेच अश्विन धावतच बाहेर पळत येतो आणि सर्वांना आनंदाची बातमी सांगतो की सायली वहिनींना ब्लड देण्याची प्रोसिजर चालू झालेली आहे. तर हे ऐकून कल्पनालाही खूप आनंद होतो. तर सर्वजण खूपच खुश होतात. तर अश्विन म्हणतो, हो, एक व्यक्ती मिळाली आहे आपल्याला, परंतु अर्जुन कुठे आहे? तर अर्जुन हा देवापुढे प्रार्थना करत असतो. तो देवाला म्हणत असतो, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलं नाही, परंतु आज माझ्या सायलीला बरं कर. तर तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि तो अर्जुनला सांगू लागतो की सायली वहिनीला ब्लड देणारी व्यक्ती मिळालेली आहे. तर हे ऐकून अर्जुन तर खूपच खुश होतो. तो लगेच देवाचे आभार मानतो आणि म्हणतो, हे सर्व माझ्या देवामुळे झालेले आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझे प्रेम सर्व काही मला मिळणार आहे. तर रविराजही खूपच खुश झालेला असतो. तर सर्वजण बाहेर आतुरतेने सायली कधी ठीक होणार याची वाट बघत असतात. तर आतमध्ये ब्लड देण्याची प्रोसिजर चालू केलेली असते. एका बेडवर प्रतिमा व दुसऱ्या बेडवर सायली झोपलेली असते. तर प्रतिमाच्या शरीरातील रक्त आता सायलीच्या शरीरात जाणार असते. तर ब्लड देण्याची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर लगेच सायलीला हळूहळू शुद्ध यायला लागते. तर सायलीलाही शरीरात जाणवत असते की हे रक्त आपल्या एकदम जवळचं आहे. तिलाही आपल्या आईचा स्पर्श जाणवायला लागत असतो. तर इकडे प्रतिमालाही उत्सुकता लागलेली असते की आपण ज्या मुली जीवनदान दिलेले असते ती मुलगी नक्की कोण आहे हे तिलाही पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे लगेच ती नर्सला म्हणते, मलाही त्या मुलीला भेटायचं आहे, प्लीज मला भेटायला मिळेल का? तर लगेच नर्स म्हणतात, हो, त्या मुलीला शुद्ध आल्यानंतर आम्ही लगेच तुमची भेट घडवून देऊ, तुम्ही इथेच थांबा, असे त्या प्रतिमाला सांगतात व लगेच नर्स बाहेर जातात व सर्वांना सांगतात की ब्लड देण्याची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता मिस सायली लवकरच शुद्धीवर येतील. तर हे ऐकून कल्पना व सर्वजण खूपच खुश होतात. तर लगेच सायली बरी होणार म्हणून सर्वजण खूपच आनंदात असतात. तर लगेच कल्पना म्हणते, ती व्यक्ती कोण आहे? प्लीज आम्हाला तिला भेटायला मिळेल का? आपण त्या व्यक्तीचे खूप आभार मानले पाहिजे अर्जुन. त्या व्यक्तीमुळेच आज आपली सायली आपल्याला पुन्हा मिळालेली आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, मलाही त्या व्यक्तीला भेटायचे आहे. तर इकडे अण्णा नागराजला म्हणत असतात, अजून ती सायली खपली की नाही बघ बरं, विचार फोन करून. तर लगेच नागराज म्हणतो, आत्तापर्यंत मला वाटते ती खपली पण असेल. तर लगेच नागराज म्हणतो, थांबा अण्णा, मी फोनच करून बघतो, आनंदाची बातमी पटकन मिळायला हवी. तर लगेच नागराज त्याच्या माणसाला हॉस्पिटलमध्ये फोन करतो, परंतु तो माणूस फोन उचलत नसतो. तर नागराज म्हणतो, आता हा का फोन उचलत नाहीये? कुठे अडकलाय काय माहिती? तिथे काय चालू आहे हे आपल्याला लवकरच कळायला पाहिजे. तर लगेच तेवढ्यात साक्षी तिथे येते व साक्षी म्हणते, नाही अण्णा, असं काहीही होणार नाही, तुमचा सर्व प्लॅन फ्लॉप झालेला आहे. सायली
वाचलेली आहे, तिला ब्लड देणारी व्यक्ती मिळालेली आहे. तर हे ऐकून नागराजला व अण्णाला खूप मोठा धक्का बसतो. तर अण्णा म्हणतात, हे असं होऊ शकत नाही, कोण व्यक्ती कुठून मिळाली लगेच? तर लगेच साक्षी म्हणते, ते काही का असेना परंतु सायली जिवंत आहे. तर इकडे बाहेर रविराजही सायलीला भेटण्यासाठी आतुर झालेला असतो. तर लगेच अर्जुन म्हणतो, प्लीज मला माफ करा, मी नाही ते बोललो तुम्हाला रागाच्या भरात. तर लगेच रविराज म्हणतो, ठीक आहे, आता आपण सायलीला भेटूया. तर ते सर्वजण आतमध्ये जाण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात. तर लगेच नर्स प्रतिमाला आतमध्ये सायलीकडे घेऊन जाते. तर प्रतिमा सायलीकडे बघत असते व सायलीच्या कपाळावरून हात फिरवते आणि लगेच तिला तन्वीचा स्पर्श आठवतो. तर लगेच तिच्या तोंडातून शब्द पुटपुटायला लागतात, माझी तन्वी, माझी तन्वी. तर लगेच नर्सला खूप मोठा धक्का बसतो, कारण ज्या बाईला बोलता येत नाही तिच्या तोंडातून कसे काय शब्द फुटतायत असे तिला वाटत असते. तर बाहेर सर्वजण त्या बाईची वाट बघत असतात. कोण असेल ती बाई जिच्यामुळे आपली सायली आज आपल्याला पुन्हा मिळालेली आहे? तर लगेच डॉक्टर म्हणतात, थांबा, ते ब्लड देणारी व्यक्ती आतमध्येच आहे आणि ती पेशंटबरोबर भेटण्यासाठी आतमध्ये गेलेली आहे. पेशंटला भेटून झालं का मी लगेच तुमची भेट घडवून देईल. तर रविराज म्हणतो, ठीक आहे. तर नर्सही म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला त्या बाहेर आल्या का लगेच कळवेल, तुम्ही इथेच थांबा. तर लगेच अश्विन म्हणतो, सायली वहिनींच्या तब्येतीत आता सुधार होत आहे. तर त्याचे हे बोलणे ऐकून तर सर्वांना खूपच आनंद होतो. अर्जुन तर लगेच देवाला हात जोडतो आणि म्हणतो, देवाने आज माझी प्रार्थना ऐकलेली आहे, माझं प्रेम मला पुन्हा मिळालेलं आहे, मी देवाचे उपकार कधीही विसरू शकत नाही. तर लगेच रविराजलाही असा भास होत असतो की आतमध्ये कोणीतरी आपली अत्यंत जवळची व्यक्ती आहे. त्यालाही थोडं जाणवत असतो, परंतु त्याला काहीही माहीत नसतं आतमध्ये कोण आहे. परंतु प्रतिमा जेव्हा आतमध्ये सायलीची भेट घडवत असते ना, तेव्हा सर्व काही CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत असतं. तर प्रतिमा सायलीच्या चेहऱ्याकडे बघतच असते. तर बाहेर सर्वजण वाटच बघत असतात की ती व्यक्ती कोण आहे जिने आपल्या सायलीला ऐनवेळेस येऊन रक्त दिलेले आहे. तर लगेच रविराज ICUच्या रूममध्ये बाहेरून डोकावत असतो. तर त्याला प्रतिमा दिसते, परंतु तिची पाठीच्या बाजूने तो तिला बघतो, त्यामुळे त्याला ओळखत नाही की ती बाई कोण आहे. तोही उत्सुक असतो की ही बाई कोण असेल जिने सायलीला जीवनदान दिले आहे. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला लवकरच रविराज व प्रतिमाची कशी भेट होणार आहे हे दिसून येईल व प्रतिमा किती सत्यांचा उलगडा करणार आहे हेही आपल्याला लवकरच कळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.